नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजचा लोकप्रिय चर्चेचा कार्यक्रम धुरळा. आणि धुरळा का नाही उडणार? जर का पुन्हा एकदा काँग्रेसने संविधानाचा मुद्दा काढलेला आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा एकदा संविधान दाखवलं गेलेलं आहे. आणि जेव्हा काँग्रेस संविधान दाखवते आणि थेट राहुल गांधींनी दाखवले नागपूरमध्ये, आणि नागपूरमध्ये दाखवलंय. नागपूर जिथे संघ मुख्यालय आहे, नागपूर जिथे दीक्षाभूमी आहे, आणि याच नागपूरमध्ये राहुल गांधींनी संविधान दाखवत संविधानाचं रक्षणाची पुन्हा एकदा ग्वाही दिलेली आहे. आणि आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा मोठं विधान केलेलं आहे. आणि यानंतर भाजपनं लगेच पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना येताच भाजपनं आता म्हटलेलं आहे, राहुल गांधी दरवेळी लाल रंगाचं संविधान का दाखवतात? संविधान अनेकदा निळ्या रंगात असतं, तर लाल रंग कुठून आला? आणि म्हणून देवेंद्र फडणवीस तर हे सुद्धा म्हणाले की राहुल गांधींच्या भोवती अर्बन नक्षलचं कोंडाळ आहे. या विषयावर आज धुरळ्याची चर्चा होणार आहे. आपल्यासोबत मान्यवर आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा बघूयात कोण काय म्हणाले या विषयाच्या बाबतीत. हिंदू और आरएसएस एक के बाद एक, आरएसएस इस पे सीधा आक्रमण नहीं कर सकती है, डरते हैं. अगर सामने से इसके साथ लड़ गए वो 5 मिनट में हार जाएंगे. सामने से नहीं आ सकते. वो जानते हैं कि जिस दिन वो सामने से आ गए उसी दिन कहानी खत्म हो जाएगी. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. खरं म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे, पण मग लाल संविधान का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल संविधान दाखवून किंवा लाल पुस्तक दाखवून तुम्ही कोणाला त्या ठिकाणी इशारा देताय? आणि संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर आणि एनआरकीचा अर्थ असतो डिसऑर्डर. तुम्ही अराजक पसरवताय. त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि यावर बोलण्यासाठी, कारण याच्यातून आता या गोष्टी पुढचा काही दिवस आपल्याला बघायला मिळणार आहेत. संविधान, लाल संविधान, अर्बन नक्षल, हे सगळे पुन्हा एकदा मुद्दे चर्चेला आलेले आहेत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत काँग्रेसतर्फे भूमिका मांडण्यासाठी माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई. मधु चव्हाण भाजपची भूमिका मांडतील. याशिवाय धनराज वंजारी हे राजकीय विश्लेषक म्हणून आहेत, स्वतः ॲडव्होकेटही आहेत धनराज वंजारी. आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. मी पहिल्यांदा चर्चेचा टोन सेट करण्यासाठी भोईटेंपासून सुरुवात करतो. भोईटे सर, जे 2024च्या लोकसभेत पाहायला मिळालं तेच रणभूमी पुन्हा महाराष्ट्रात बनते. संविधान, अर्बन नक्षल, मग दुसरीकडे काय? संविधान बचाव, आणि मग तुम्ही अर्बन नक्षल आहात. राहुल गांधींना अर्बन नक्षलनी घेरलेलं आहे. कसं बघता तुम्ही? प्रसन्न म्हणजे एक वाटायला लागलेलं की लोकसभेला जसं वॉर ऑफ नॅरेटिव्ह होतं, म्हणजे राजकारण सध्या तेच झालेलं आहे की नॅरेटिव्हचं वॉर असतं. यावेळी कोणतंच नॅरेटिव्ह सेट होताना दिसत नव्हतं. मात्र अचानक आता हे अर्बन नक्षलवादाचा जो आरोप केला भाजपचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आणि त्यातही पुन्हा त्यांनी संविधान आणलं. संविधानाचं जे पुस्तक राहुल गांधी वापरतात लाल रंगाचं, ते लालच का यावर ते गेले. त्यातून पुन्हा एकदा स्वाभाविकच लाल रंग म्हटलं की लाल बावटा म्हटलं की कम्युनिस्ट, डावे आणि नक्सल आलेच आले. त्यामुळे स्वाभाविकरित्या एक नरेटिव्ह की तुम्ही भले आवाना हा भाजपचे शब्द, की त्या पद्धतीने तुम्ही बोला की तुम्ही पुरोगामी आहात, तुम्ही सामान्यांच्या हक्कासाठी भांडता आहात, त्यासाठी आवाज उठवतात, त्यामुळेच तुम्ही भांडवलदार जे अदानी अंबानी यांच्याशी सत्ताधारी पक्षाची लिंक जोडून त्यांच्यावर आरोप करत आहात. एकाच वेळी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा हा प्रयत्न आहे. की असा अर्बन नक्षलवादाचा, त्या कोंडाळ्याचा एकदा शिक्का लागला की स्वाभाविकरित्या विरोधक जे आरोप करतात आहे ते एका वैचारिक वेगळ्या हिंसेच्या राजकारणाचं समर्थन करणाऱ्या चळवळीशी जोडलं गेलेलं आहे. त्या अर्बन नक्षलवाद्यांच्या डोक्यानं हे राजकारण चाललेलं आहे असं थेट सांगता येतं. तसं नरेटिव्ह सेट करता येतं. तसंच संविधान म्हणजे ते निळ्या रंगाचं पुस्तक, ते तुम्ही लाल का दाखवतायत? यातून सुद्धा कुठेतरी एका वेगळ्या वर्गाला त्यातून डिवचण्याचा सुद्धा एक हेतू असू शकतो. मात्र अर्थातच लोकसभेला ज्या संविधानाचं नरेटिव्ह, संविधान बचावचं नरेटिव्ह सत्ताधारी पक्षाला खूपच जड गेलेलं,
त्या संविधानाचं आता नेमकं काय नरेटिव्ह सेट करतो काँग्रेस, आज ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलत होते त्यातून काय नेमका त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला ते जर लक्षात घेतलं आपण, बरं, तर येणारे दिवस खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहेत राजकारणात. नक्कीच. मी हुसेन दलवाईंकडे जातो. हुसेन दलवाईजी, राहुल गांधींच्या विधानानंतर, संविधान दाखवण्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी ती चर्चा थेट अर्बन नक्षलिझमकडे नेलेली आहे. लाल रंगाचं संविधान का याकडे नेलेली आहे. काँग्रेस याला प्रत्युत्तर कसं देणार? काय कमाल आहे. मला हे काहीच कळूच शकत नाही. मी लहान असताना शाळेमध्ये आम्हाला इंद्रधनुष्याचे रंग कसे असतात, ता ना पी ही नी पाजा, आणि त्याच्यातून सफेद रंग पांढरा रंग कसा निर्माण होतो हे शिकवलेलं आहे. त्याच्यात तांबडा हा पहिला आहे. तांबडा म्हणजे कम्युनिस्ट असं समजण्याचं काही गरज नाही. मी तुम्हाला एक गमतीशीर प्रश्न विचारू का? बोला. की या फडणवीसांचं रक्त कुठलं आहे? त्यांनी काय फ्युजन करून भगवं रंग टाकले की रक्त टाकले का? काहीतरी बोलायचं. अर्बन आता ते एक सारखं एक बोलतात, आत्ताच बोलतात तसं नाही. आत्ताच त्यांचा नॅरेटिव्ह हा नाही, तो पहिलाही होतो नॅरेटिव्ह तो त्यांचा होता. सगळ्या इलेक्शनमध्ये हे वापरतात. अर्बन नक्सल. अर्बन नक्सल म्हणजे साधी पुस्तकं कुणी वाचली मार्क्सची त्याला नक्षलवादी म्हणायचं. आमचा काँग्रेसचा कधीही हिंसेवर विश्वास नाही. आम्ही कधी हिंसेवर विश्वास ठेवणार. आम्ही गांधींचे पुत्र आहोत, गांधींची औलाद आहोत. आम्ही गांधींना मानणारे आहोत, ज्यांनी अहिंसेच्या अनुषंगानं या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवलं, ज्याने संबंध जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला, ज्यांनी या जगामध्ये असलेल्या ब्लॅक लोकांना आपलं मुक्ती घडवून आणण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने कसं लढता येईल, त्यांचे फॉलोअर्स सगळ्या जगामध्ये आहेत. सगळ्या जगामध्ये त्यांचे पुतळे आहेत. सगळ्या जगातल्या भाषांमध्ये त्यांची ही ट्रान्सलेशन झालेली आहेत, पुस्तकं आहेत. हे त्यांना जे खऱ्या अर्थानं हिंसा रोष शिकवतात शाखेवर, ते आता ही भाषा करतात. नक्षलवाद मला असा आहे. त्यांनी प्रश्न जे उठवतात त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. चांगले प्रश्न उठवतात, पण हिंसेचा मार्ग हा असू शकत नाही. ही भूमिका काँग्रेसने सातत्याने घेतलेली आहे. आणि माझं पुढे जाऊन म्हणायचं आहे, तुम्ही हिंसा घडवता, हिंसा शिकवता. RSSच्या शाखेवर हिंसा, द्वेष आणि जाती व्यवस्था आणि दुसरं तिसरं काही नाही, ह्याच 4 गोष्टी तुम्ही शिकवत राहता. तुम्हाला या देशाच्या राष्ट्रवादाचा भाग म्हणून तुम्ही त्यांना हिंदुत्ववाद शिकवता. हे तुमचं जे राजकारण आहे ते RSS मधून आलेलं आहे. तुमचं बजरंग दल काय करतं, विश्व हिंदू परिषद काय करतं, पतित पावन काय करतं, विप काय करतं, हे सगळं बघा. तुमचे लोक आज जी हिंसा घडवतात तेच खऱ्या अर्थानं या देशाचे दुश्मन आहेत. हा देश ठीक आहे. म्हणजे हुसेन दलवाईंनी जेव्हा काँग्रेसवरती आरोप होतोय अर्बन नक्षल बाजूला असण्याचा, हुसेन दलवाई म्हणतायत मग तुमचं पतित पावन काय करतंय, बजरंग दल काय करतंय, विश्व हिंदू परिषद काय करतंय, आणि बाकीचे आरोप त्यांनी केलेले आहेत. आता मी मधू चव्हाणांकडे जातो आणि मग त्यानंतर मला DN कराड सुद्धा, मगाशी मी नाव घेतलं नव्हतं त्यांचं, DN कराड सुद्धा, कॉम्रेड DN कराड सुद्धा आहेत, आणि त्यानंतर धनराज वंजारींकडे जाईल. मधू चव्हाणजी, तुम्ही आहात आमच्यासोबत? आवाज येतो माझा, पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय आवाज. मधू चव्हाणजी, तुमचं याला प्रत्युत्तर. आणि एक तर माझा पहिला प्रश्न आहे की हे अर्बन नक्षल होते, म्हणजे जर का असतील त्यांच्या बाजूला, तर मग कारवाई का नाही केली जात? अर्बन नक्षल रेकग्नाइज करतं का हे गव्हर्नमेंट? असं आहे, मुळामध्ये माझे मित्र हुसेन दलवाई यांनी कुठे गेले संघाकडे. आज मूळ मुद्दा असा आहे की राहुल गांधी म्हणाले की घटना ही धोक्यात आहे, घटना ही हे लोक मानत नाहीत. आणि त्याच्यावरून फडणवीस म्हणाले की राहुल गांधींना नक्षलीस्टने घेरलेलं आहे. खरं हुसेन दलवाई कोकणातले आहेत, माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर असल्यामुळे मी कठोरपणे बोलत नाही. राहुल गांधी एक पॉलिटिकली वेडा माणूस आहे, त्यांना काय त्या ठिकाणी कळत नाही. त्याचं कारण असं की केंद्र सरकारची निवडणूक होती, दिल्ली सरकारची लोकसभेची, त्यावेळेला घटनेचा संबंध बोलू शकतो, वादासाठी गृहीत धरतो की नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं, अब की बार 400 पार. काही प्रमाणात ते यशस्वी झाले.
ही राज्याची निवडणूक आहे आणि त्यांना नक्षली. माझा 2 मिनिटं ऐका. हुसेनजीला तुम्ही वेळ दिलात, मला तेवढ्या वेळेत मी मर्यादांचं उल्लंघन करणार नाही. बोला. होय, राहुल गांधी हा नक्षलवाद्यांनी वेढलेला माणूस आहे. त्याची उदाहरणं देतो. परदेशात जाऊन हा माणूस वाटेल ते बोलतो. 1978 साली श्रीमती इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर त्या परदेशात लंडनला गेल्या होत्या, युनायटेड किंगडमला. त्यांना देशातल्या संबंधी विचारल्यावर त्यांनी सांगितलं माझ्या देशाबद्दल इथे मी भाष्य करणार नाही. अटल बिहारी वाजपेयींना नेतृत्व दिलं जेनेवाचं नरसिंह रावने. त्यावेळेला त्यांना विचारलं तुमचं सरकार कसं चाललंय. ते म्हणाले मी बीजेपीचा प्रतिनिधी आलो नाही, मी भारताचा प्रतिनिधी आलो नाही. हा माणूस तिकडे परदेशात जाऊन सांगतो की शीख लोक त्या ठिकाणी भारतामध्ये असुरक्षित आहेत, आपल्या त्या ठिकाणी देवळात जाऊ शकत नाहीत, आपल्या गुरुद्वारात जाऊ शकत नाहीत, कळत निर्माण करू शकत नाहीत. वाटेल ते बोलतो. कुठली घटना दुरुस्ती. घटनेची वाट गेल्या 70 वर्षात त्यांनी लावलेली आहे. अलाहाबाद हायकोर्टामध्ये श्रीमती इंदिरा गांधींना ज्यावेळेला त्या ठिकाणी बोलवलं गेलं त्यावेळेला साक्षीसाठी अशी खुर्ची ठेवली की इंदिरा गांधी त्या अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या वर जातील. मी तुम्हाला मानत नाही. त्यावेळेचे सगळे जे होते ना, यशपाल कपूर वगैरे सगळे नेहरू यांनी केलं. या घटनेची तोडफोड जेवढी 70 वर्षात काँग्रेसने केलंय, गेल्या 10 वर्षात मोदीजींनी कुठली घटना दुरुस्ती केलेली आहे. आणि तुम्ही सांगता शाखेवर खरा. हुसेनजी तुम्ही पण त्या ठिकाणी एक मावळवादी आहात, मला तुमच्याबद्दल आदर आहे. संघ शाखा ही हिंसा शिकवते. ज्या वेळेला संघ शाखा हिंसा शिकवेल त्यावेळेला राष्ट्रद्रोही चटणीला पण पुरणार नाही त्या देशामध्ये. आम्ही जातीवादी नाही आहोत. बरं, आमच्याकडे मला राम नाईक हे ब्राह्मण आहे, ते पक्षात 30 वर्षांनी काम केल्यानंतर कळलं. मूळ मुद्दा असा आहे राहुल गांधी हे हिंसकच बोलतात. आज त्यांनी त्या ठिकाणी भारत के तुकडे तुकडे करेंगे त्या माणसाला काँग्रेसमध्ये घेतलेलं आहे की ज्याच्यावर खटला आहे. किती बेछूटपणे कुठली घटना त्या ठिकाणी वाटेल ते बोलतात, वाटेल ते लिहितात, प्रधानमंत्र्याला बोलतात, मुख्यमंत्र्याला टरबूज काय बोलतात. या देशामध्ये जातीयवाद हुसेनजी भारतीय जनता पार्टी संघाने नाही केला. मी जाहीर आरोप करतोय काँग्रेसने केला रिवाईल अँड डूड. आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रात शरद पवारांनी केलंय. जातीत लढाई लावायची. मराठ्यांना ओबीसीच्या विरोधात उभा करायचं, ओबीसीना दलितांच्या विरोधात उभा करायचं, ब्राह्मणांच्या विरोधात पगडी नका घालू सांगायचं. त्याच्याबद्दल काय. राहुल गांधी हा पॉलिटिकल मॅड माणूस आहे. देशाला कुठल्या देशाला नेत आहेत. होय, लाल रंग जाणून प्रत्येक वेळेला घटना 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 दाखवतात. तुम्ही बोललात ते बरोबर आहेत हुसेनजी की तुम्ही महात्मा गांधींचे अनुयायी आहेत. तुम्ही महात्मा गांधींचे अनुयायी असाल, पण आताचे काँग्रेसवाले हे सोनिया गांधींच्या घरात पाणी भरणारे आहेत, गांधी घराण्याचे पाणी भरणारे आहेत. एकाच घराण्यातली माणसं 3-3 खासदार. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी. हे कुठली तुमच्या पक्षामध्ये काँग्रेसला अध्यक्ष नेहरू गांधी घराणे सोडून कोणी मिळत नाही. नक्षलवादी आहेतच. होय, ठीक आहे. मला मधुजी मी सगळ्यांना बऱ्यापैकी वेळ दिलेला, इतरांकडे पण जायचं कारण आज आपलं पॅनल सुद्धा मोठं आहे. आपली ही सगळी मणिपूरला धुरळाची महापॅनल आघाडी आहे. आज ही आपली ही धुरळाची महापॅनल आघाडी आहे, तिचे मेंबर खूप जास्त आहेत. त्यामुळे मला प्रत्येकाला वेळ वाटून द्यायचा आहे. माझी मर्यादा लक्षात घ्या तुम्ही. मी आता जातोय कॉम्रेड DN कराड यांच्याकडे. मला तिकडे वंजारींकडे पण जायचंय. DN कराडजी, हा सगळा विषय सुरू झाला मुळात लाल रंगाची घटना. सो लाल रंग आणि लाल रंग आहे म्हणून अर्बन नक्षल अशी काहीतरी भूमिका आहे राहुल गांधींची. त्यांच्या बाजूला अर्बन नक्षली आहेत. सर माझा तुम्हाला प्रश्न आहे, मुळात नक्षल ते लाल रंग वगैरे हा साधारण जो कम्युनिझमच्या बाजूला फिरणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, नॅरेटिव्स सगळ्या. तर एक तर तुम्ही लाल रंग म्हणजे कम्युनिझम अशा प्रकारे एक तर दाखवणं. आणि नुसतं कम्युनिझम नाही, कम्युनिझम काय रेकग्नाइज पार्टी आहे भारतामध्ये, पण लाल रंग म्हणजे अर्बन नक्षल. इथपर्यंत हे जे धागा जोडला जातोय आणि त्याच्याद्वारे ते नॅरेटिव्ह तयार केलं जातंय, त्याकडे आपण कसं पाहता. बघा, खरं म्हणजे भाजपवाले आणि महायुतीचे लोक आणि देवेंद्र फडणवीस आत्ताच राहुल गांधींना अर्बन नक्षलच्या घोळक्यामध्ये अटकलेले आहेत अशी पद्धतीची विधानं जे करतायत त्याचं मागचं कारण समजून घेतलं पाहिजे. बरं, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष संविधानाला इतके घाबरतात आणि संविधानाला शिरोधार्य म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही रान उठवलं राहुल गांधींनी आणि इतर विरोधी पक्षांनी, त्या सगळ्या गोष्टीचा फटका बसल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते प्रचंड घाबरलेले आहेत. आणि त्यामुळे राहुल गांधी आले आणि त्यांनी हातामध्ये संविधान घेतलं की यांच्या तळपायाची आग मस्तकामध्ये जाते. तुम्ही बघा, देवेंद्र फडणवीसांचं विधान बघा.
खरं म्हणजे तुम्ही संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. आज पंतप्रधान त्या वाक्यातनं काय कळतं स्वयंसेवक त्यांच्या हे बघा 240 नाही तुम्ही घाबर त्यांच्या- घटनेची वाट तुम्ही कम्युनिस्टांनी चव्हाण- लावली. तुम्ही या चव्हाण- देशात चव्हाण- मधुर चव्हाणजी जरा प्लीज, थांबून मधुर घ्या. चव्हाणजी मगाशी तुमच्या बोलण्यात कोणी आलं नव्हतं. प्लीज मला वाईट वाटेल, तुम्हाला थांबायला मला लावू नका काही प्लीज. बोलतील ते ऐकणार प्लीज नाही. मधुर चव्हाणजी त्यांना बोलणं पूर्ण होऊ द्या, मग तुम्ही हवं ते बोला प्लीज. मी विनंती करतो. कराड सर पूर्ण करा आपलं. कॉम्रेड डीएन कराड पूर्ण करा. मधु चव्हाण जे बोलतात त्यांच्या पद्धतीनं बोलतात त्याच्यातनंच त्यांना दुसऱ्या मताचा किती आदर आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. आणि म्हणून काय होतंय की खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या लोकांचे पायाखालची वाळू घसरते आहे. त्यांना पराभव स्पष्ट दिसायला लागलेला आहे. आणि अशात नागपुरामध्ये राहुल गांधी संविधान घेऊन बोलतात म्हटल्यानंतर त्यांचा आपण झालेला आपल्याला दिसून येतो. बरं. देवेंद्र फडणवीस म्हणतात की खरं म्हणजे संविधानाचा सन्मानच करायला पाहिजे. म्हणजे अंतःकरणात तर त्यांचा सन्मान करण्याची त्यांची भावना नाहीये. खरं म्हणजे लोकशाही आहे, त्या लोकशाही संविधानाच्या आधारे शपथ घेतलेली आहे म्हणून ते संविधानाबद्दल बोलताय. संविधानाबद्दलचा त्यांचा तिरस्कार हा वेळोवेळी दिसून आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी चर्चा आता आणलेली आहे ती कशात आणलेली आहे बरं. की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला सांगायला काय आहे. एक तर खोके घेऊन आलेलं सरकार, आता मधु चव्हाण राहुल गांधींना पॉलिटिकली मॅड म्हणतात आहे. अहो ही जर भाषा तुम्ही वापरत असाल तर मग तुम्ही कसल्या संविधानाची गोष्ट बोलताय. बरं. तुमची भाषा काय आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना सन्मानाने बोललं पाहिजे, त्यांची मतं ऐकून घेतली पाहिजेत. तुम्हाला लोकांनी सत्तेमध्ये बसवलेलं आहे. मला असं वाटतं की आता महायुतीला पराभव दिसत आहे बरं. आणि त्यामुळे राहुल गांधीला टार्गेट करण्यासाठी अर्बन नक्षलचा विषय त्यांना घेतलेला भाषा आहे. शिकवा ना. पंतप्रधानांना अरे तुरे करतो वडिलांच्या वयाच्या. हे कुठली आणले तुम्ही सभ्यता. तुमचे राहुल गांधी वाटेल ते बोलतात. कुठले आणले तुम्ही सभ्यता. कशाला ते शिकताय. तुम्ही त्या ठिकाणी म्हणता तुम्ही की शिकू नका ना. तुम्ही हिंदूंना संस्कृती दाखवा दिवाळी ना साजरी तुमची. करायला देणार नाही. तुम्ही तर फार तेव्हा ठीक संस्कार आहे. मी असलेले लोक दोघांकडे आहेत. येऊन गेलेलो आहे. मी आता धनराज वंजारींकडे जातो. विश्लेषक म्हणून त्यांच्याकडे जायचं मला. शाखेमध्ये तयार झालेले संस्कार वंजारी सरांकडे मी जातोय. धनराज वंजारींकडे जातोय. मी हुसेन दलवाई मी पाहिलं तुम्हाला बोलायचं, मी येतो तुमच्याकडे. आपण क्रम फक्त फॉलो करूया. धनराज वंजारींकडे मी जातोय. धनराज वंजारीजी, ज्या परिस्थितीत हे सगळं चाललंय खूप इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेला महायुतीला फटका बसला होता. त्यांनी स्वतः मान्य केलं की संविधान बचाव नॅरेटिव्हचा आम्हाला फटका बसला. त्यानंतर आता त्यांच्याकडनं म्हटलं जातंय आम्ही जिल्ह्यामध्ये किंवा सगळीकडे संविधान मंदिर उभं करू. मंत्रालयात एक, विधिमंडळात एक उभं पण करण्यात आलेलं आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, हे जे नॅरेटिव्हची गणितं आहेत याला जनता खरंच रिसीव्ह करत असते का. म्हणजे अर्बन नक्षल म्हटल्यामुळे त्यांना असं वाटतं का की राहुल गांधीच्या बाजूला अर्बन नक्षल आहेत, किंवा राहुल गांधी जेव्हा म्हणतात संविधान खतरे में तेव्हा लगेच महाराष्ट्राची निवडणूक आता संविधान खतरे मेच्या लाईनने जाईल का. तुम्हाला काय वाटतं. नाही, तू म्हणतो तसा जनता रिसिव्ह जरूर करते, पण जनता पॉझिटिव्हली रिसिव्ह करते की निगेटिव्हली रिसिव्ह करते हे मतदानाच्या दिवशी समजेल आणि रिझल्ट मध्ये येईल. आजच्या तुझ्या प्रसन्न तुझ्या आजच्या चर्चेचे दोन विशेष पैलू आहे. पहिला म्हणजे संविधानाच्या पुस्तकाचा लाल रंग आणि अर्बन नक्षल हा शब्द. तर मी एक विश्लेषण म्हणून पहिल्यांदा असं मत व्यक्त करतो की कुठल्याही शासकीय किंवा प्रशासकीय कायद्यामध्ये, नियमामध्ये संविधानाच्या पुस्तकाचा रंग कसा असावा याच्याबद्दल आपण नामनिर्देश केलेला नाही. दस्तूर खुद्द शासनाने जे संविधानाचं पुस्तक केंद्र आणि राज्य शासनाने निर्गमित केलेलं आहे, गव्हर्नमेंट प्रेस मध्ये ते प्रिंट झालेलं आहे, त्याचा रंग पिवळसर आहे. म्हणजे उद्या कोणी म्हणेल की हे ओबीसीचं संविधान आहे का, तसं लाल रंगावरून जो तर्क कुतर्क केला जातोय याला काही अर्थ नाही. राहिला शब्द नक्षलवाद, तर शहरी नक्षलवाद, अर्बन नक्षलिझम. आता अर्बन नक्षलिझमची व्याख्या, महोदय आपण शासनात आहात, आपण गृहमंत्री आहात, आपण ही व्याख्या तरी करून घ्या की कोणाला नेमकं अर्बन नक्षलाइट म्हणायचं. अर्बन नक्षलाइटची व्याख्या न करता एखाद्या ओपन ग्राउंड सारखं ठेवून द्यायचं आणि मग म्हणायचं की बाबा हा अर्बन नक्षल आहे. त्याची व्याख्या आजपर्यंत कुठल्याही राज्याच्या विधानसभेने किंवा संसदेने तयार केलेली नाही. असं असताना तू जसं म्हणाला की विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना या गदारोळामध्ये तुझ्या कार्यक्रमाचं नावच आहे धुरळा, असा पैकी
अल्पबुद्धी धुरळा हा उडत राहणार. याच्यामध्ये तर्कशुद्ध विवेकी विचार या दोन्ही मुद्द्यामध्ये बरं. मला कुठेही दिसत नाही. बरं. पुस्तक लाल झालं म्हणून काय झालं, आता आकाश निळं आहे म्हणून सगळे ऍस्ट्रोफिजिस्ट जेव्हा शोध घेतात तर त्यांना कळलंच नाही की आकाश निळं काय आहे, कुठला निळा रंग कोणी टाकलाय आकाशामध्ये. हो. म्हणून बनाने वाले ने आसमान नीला न बनाया, शायद है देखने वाले ये असर तेरी नजर का है. म्हणजे आपल्या दृष्टीतला हा असर आहे, बरं. तो आपण राजकारणाच्या बरं. माध्यमातून इतरांवर पेलत आहोत. बरं. एवढं भान प्रचार करताना राजकारण्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर खरंय. ठेवावं. खरंय. आणि जर तुम्हाला वाटतच असेल की संविधानाचा रंग लाल झाला आहे, हो. तर मग मी अर्बन नक्षल या हिशोबाने प्रश्न विचारू शकतो, कारण पोलीस अधिकारी होतो. हो. मी म्हणतो जो प्रकार मनसुख हिरेंच्या बाबतीत झाला, रक्त सांडलं, जो प्रकार बदलापूरला झाला, रक्त सांडलं, जो प्रकार पोर्शे ऍक्सिडेंट मध्ये पुण्याचा रक्त सांडलं, की रक्ताचे नमुने तुमचे शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी बदलवतात. त्याच्यात पोलीस अधिकारी पण आहे, त्याच्यात गृह मंत्रालयाचे अधिकारी आहे, त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आहे. तर हे अर्बन नक्षल नाहीत का तुमच्या अंडर काम करणारे? आणि जर संविधान तुम्हाला लाल दिसत असेल तर लक्षात घ्या, दाभोळकरांनी पानसरेचं रक्त सांडलंय म्हणून कदाचित संविधान तुमच्या डोळ्यात लाल रंगाचं खुपते, हे विसरू नका. हा ठीक आहे. जनतेचा मला 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 प्रश्न तुमचा मुद्दा विचारला प्रतिवाद सगळा लक्षात आलेला आहे. धनराज वंजारीजी, मी पहिल्यांदा मधु चव्हाणांकडे जातो, त्यांना याला प्रत्युत्तर द्यायचंय, त्यानंतर हुसेन दलवे आणि मग परत भोईटेंकडे मी जाईन. मधु चव्हाणजी बोला. असं आहे की आता जे वक्ते बोलले त्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे, ओळखतो त्यांना मी, पण मूळ मुद्द्याला तुम्ही हातच घालत नाही साहेब. हा. अरे राहुल गांधी म्हणाले महाराष्ट्राची ही एका राज्याची निवडणूक आहे, राज्याची निवडणूक. उद्या समजा भारतीय जनता पार्टी सत्तेवर राहणार आहे, तुम्ही किती कोली करा, हे दिसेल ते विसरा, तो भाग वादाचा नाही. पण उद्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर नागपूरला हे महापुरुष काँग्रेसचे नेते सांगतात की संविधान खतरे में है, त्याचा आणि राज्याच्या निवडणुकीचा काय संबंध, ते सांगा ना. तुम्ही दिशाभूल करताय. आम्ही कुठली संविधान मानली नाही. 70 वर्षात आम्ही संविधानिक मार्गाने सत्तेवर आलो. कोणाला गोळ्या घालून त्या ठिकाणी मोदीची सत्तेवर होते का? आणीबाणीच्या काळामध्ये निरपराध लोकांना तुम्ही त्या ठिकाणी डांबलत, एकाही स्वयंसेवकांनी दगड उचलला नाही. आम्ही त्या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून जो तुम्ही मिसा केला होता, आम्ही बंद झालो, एकानेही केलं नाही. श्रीमती इंदिरा गांधीने एका बैठकीमध्ये कोणीतरी हे इंदिरा गांधी म्हणाले, अटलजींनी त्यांना सांगितलं आदराने बोला, आम्ही संविधान आम्ही पाळतोय, तुम्ही कुठलं पाळताय? अलाहाबाद हायकोर्टामध्ये डिस्क्वालिफाईड झाल्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी सुप्रीम कोर्टात गेल्या नाहीत. एका रात्रीत आणीबाणी आणली, आणीबाणी लादली आणि मग त्या ठिकाणी राष्ट्रपतींची सही घेतली. बेगम आहेच्या त्यांनी माझी राष्ट्रपतीच्या पत्नी, त्यांचा आत्मचरित्र वाचा. त्यामुळे आजच्या मुद्द्याला धरून बोला ना. राहुल गांधी संविधान खतरे में आहे हे बोलले, तुम्ही बाजूला ठेवताय. आणि नक्षलवादी आहे हे बोलताय. तुम्ही कम्युनिस्टांचा संबंध आलेला चटणीला संविधानाचा लाल रंग जो तुमच्या डोळ्यात कारण तुमचा खुपलाय तो मुद्दा विचार आहे. अनैसर्गिक आहे, भारताच्या हिताचा नाही. ठीक आहे. हुसेन दलवाईजी उत्तर देत होते. दलवाईजी, तुम्हाला मधु चव्हाणांचे मुद्दे समोर आलेले, तुमचं त्याबद्दलचं उत्तर. नाही, पहिल्यांदा मी माझे मित्र मधु चव्हाण हे माझ्या कोकणचे आहेत, चिपळूणचे आहेत. मला ते ज्या पद्धतीने राहुलजींच्या बद्दल बोलले, ज्या एकेरी शब्द वापरला, त्यांना मॅड म्हणाले, हे अतिशय मला दुःख झालं. मला राग नाही आला, मला त्यांची कीव आली. हे असं बोलणं कुठल्याही नेत्यांच्याबद्दल बरोबर नाही. मोदींनी या देशामध्ये इतके अत्याचार केलेले आहेत, गुजरात जे घडवलेलं आहे, हिंसा कशी करायची हे लोकांना शिकवलेलं आहे, आणि नंतर त्यांनी सावरकरांना तिथे आणलेलं आहे. हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा मी त्यांचा उल्लेख मोदी नुसता करत नाही, मी मोदीजी करतो. कारण या देशाची परंपरा एकामेकांचा आदर करणारी आहे, ती त्यांनी केली. नंतर मी त्यांना एक गोष्ट विचारेन, संभाजी भिडे आणि भीमा कोरेगावला ते एक बोटे या लोकांनी जे घडवलं त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुम्ही हिंसेच्या विरोधात मी आहे, मी गांधींना मानणार आहे, तुम्ही गांधींचा खून करणारे लोक, हे लक्षात घ्या. माझं म्हणणं असं आहे,
गोळवळकर गुरुजी काय बोलले हे मधू चव्हाणांनी एकदा वाचावं. गोळवळकर गुरुजी घटना आल्यानंतर म्हणाले, या देशाची ही घटना आम्ही मानत नाही, कारण या देशाच्या घटनेमध्ये आमची संस्कृती नाही. म्हणजे इथे त्यांना जी जाती व्यवस्था अमुक तमुक अभिप्रेत होतं ते नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी त्याला विरोध केला होता. नॅरेटिव्हचा गोष्ट कराल तर अजूनही या देशाची घटना हा महाराष्ट्र काय भारतापेक्षा वेगळा नाही आहे. इथे घटनेचा मुद्दा येणारच, हे नॅरेटिव्ह राहणारच. त्याच्याबरोबर नॅरेटिव्ह आमचं एक आहे, मुंबईची राहिली पाहिजे, मुंबई महाराष्ट्राची राहिली पाहिजे. 105 लोकांनी इथे बलिदान दिलेलं आहे. बोईटेजी, एक सुरुवात अशी करावी लागेल की 2024च्या लोकसभेमध्ये एक मुद्दा होता, मात्र पुन्हा एकदा संविधानाचं हे पुस्तक दाखवलं जाते. माझा आपल्याला एक नाजूक प्रश्न आहे या बाबतीतला. संविधान हे अशा राजकारणाच्या काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये ते दाखवलं जातंय. ना आजचा संविधान दिवस आहे, ना 26 जानेवारी आहे, संविधानाचा स्वीकार केलेला दिवस आहे. असं असताना सुद्धा जेव्हा तुम्ही संविधान दाखवत असता त्यावेळी त्याच्या मागची निवडणुकीची कारणं किंवा राजकारण लपून राहत नाही. माझा आपल्याला प्रश्न आहे बोईटेजी, एक विश्लेषण म्हणून, की भाजपच्या बाबतीतली टीका तर सगळे करतातच आहेत, पण अशा प्रकारे निवडणुकीच्या काळात संविधानाच्या प्रतीचं सारखं दाखवणं आणि त्याचं एक नॅरेटिव्ह तयार करणं, चित्र तयार करणं हे योग्य आहे का? एक लक्षात घेतलं पाहिजे मुळात की यावेळी अर्बन नक्षल या मुद्द्यावर पुन्हा एकदा नरेटिव्ह सेट करणं म्हणा की तो मुद्दा चर्चेत आणणं म्हणा, हे का केलं गेलं? कुठं ना कुठं त्याचं कारण शेवटी राहुल गांधींकडे जातं. राहुल गांधीच आहेत ना ज्यांनी संसदेत सुद्धा संविधानाची ती लाल प्रत दाखवली, इतर खासदारांनी सुद्धा काँग्रेसच्या दाखवली. त्याच राहुल गांधींनी आता नागपुरात ते गेले, तिथे संविधानावरच एक कार्यक्रम होता आणि मुद्दाही केला गेला आणि तो अगदीच चुकीचा म्हणता येणार नाही प्रसन्न आपल्याला की तिकडे माध्यमांना प्रवेश मात्र देण्यात आलेला नव्हता. त्याबद्दल गदारोळ झाला, स्वाभाविक होता. मात्र मुद्दा हा आहे त्यातला की संविधान दाखवल्यामुळे खरोखरच काही आक्षेपार्ह घडतं का? एक नरेटिव्ह प्रत्येक बाजूनी सेट केलं जातं. भाजपा समर्थक असो किंवा भाजपा विरोधक असो, दोन्ही बाजूनी तो प्रयत्न सुरू असतो. यावेळी संविधानाचा मुद्दा यासाठी चर्चेत आणला जातो सातत्यानं. काँग्रेसच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर काँग्रेसकडून 2014 पासून दुरावलेला आणि ज्या आकडेवारीतूनही दिसलं तो अनुसूचित जाती जमातींचा मोठा वर्ग जो काँग्रेसचा एक बेस होता, कोर वोटरपैकी होता, त्याला पुन्हा आपलंसं करण्याचा तो एक प्रयत्न आहे. त्याचबरोबर शहरी गरीब आणि शेतकरी वर्ग यांना सुद्धा तुम्हाला संविधानानं दिलेले अधिकार नाकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनुसूचित जाती जमातींना की बाबा तुम्हाला दिलेलं आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्यातही राहुल गांधींचा जो राजकीय पुनर्जन्म किंवा कायाकल्प झाला तो भारत जोडो यात्रेतून 180 संघटनांचा जो उल्लेख फडणवीसांनी केलेला आहे तो आपल्याला इथे लक्षात घेतला पाहिजे. त्या 180 संघटनांमध्ये देशातील डाव्या विचारांच्या सुद्धा स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या होत्या, त्याच्या आयोजनात होत्या. ती जी गर्दी जमत होती, ज्या नियोजनबद्ध पद्धतीने सर्व चालू होतं की प्रस्थापित हा काँग्रेसचा आरोप की प्रस्थापित माध्यमं दाखवत नसताना समाज माध्यमांच्या माध्यमातून याच संघटनांनी लोकांपर्यंत पोहोचवलं असंही म्हटलं गेलं. त्यातून स्वाभाविकरित्या कुठंतरी तशा प्रकारच्या संघटना, तशा त्या अर्बन नक्सल ज्यांना म्हटलं जातं त्या असतील नसतील, पण तो प्रयत्न हा खूप पद्धतशीरपणे खूपच चातुर्यानं केलं गेलेलं असं मला वाटतं. त्यातून एक वर्ग अर्बन नक्षलचा ठपका लागू नये म्हणून या निवडणूक काळात दूर करण्याचा प्रयत्न असला तर आश्चर्य वाटायला नको. कारण प्रसन्न 2008 मध्ये मनमोहन सिंह यांनी सुद्धा शब्द त्यावेळी वापरला होता, नाही असं नाही. सत्तेत बसल्यानंतर अनेकांना नक्षलवाद जेवढं विरोधात असताना एक प्रकारे वाईट वाटेल काहींना हा शब्द, मात्र फॅशनेबल वाटतं, पुरोगामित्वाचं आपलं एक लक्षण वाटतं, तशा प्रकारची धोरणं ठेवणं तसं वाटत नसतं, हे सुद्धा वास्तव आहे. मात्र आता ज्या पद्धतीनं तो मुद्दा ते नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय तो कदाचित उलटला जाईल का? कारण यावेळी या विधानसभा निवडणुकीत कोणतंही नरेटिव्ह नसलेली निवडणूक, हे जे मी सुरुवातीला बोललो ती शक्यता दिसत होती. आता एक नरेटिव्ह सेट करण्याची संधी काँग्रेसलाच मिळेल की काय असं वाटलं तरी आश्चर्य वाटायला नको. मी पहिल्यांदा भाजपकडे जातोय, मधू चव्हाण यांच्याकडे, कारण ते नंतर तिथून जाणार आहे. मधू चव्हाणजी, माझा आपल्याला प्रश्न आहे, संविधानाचं पुस्तक दाखवलं ज्याच्यात त्यानंतर राहुल गांधींनी भाजपचं नाव घेतलेलं नाहीये, तर लगेच ही टीका अर्बन नक्षल वगैरे, आणि संविधान दाखवलं तर अर्बन नक्षल का?
म्हणजे संविधानाचं पुस्तक, अर्बन नक्षलची टीका, असं करून एक वेगळाच जोड तयार करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न होतोय का कारण नसताना? या देशामध्ये प्रसन्न ते तथाकथित बुद्धिवादी आहेत, पुरोगामी आहेत. बरं, ते राहुल गांधींना किंवा काँग्रेसला विचारत नाही. श्रीमती इंदिरा गांधींनी सुद्धा असं कधी बोलल्या नव्हत्या. हां, राजीव गांधी बोलले नव्हते की संविधान धोक्यात आणणार आहेत. एक नॅरेटिव्ह तुम्ही प्रस्थापित करताय. 70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये जनसंघाच्या स्थापनेपासून आम्ही जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये अगदी पंचायत पासून पार्लमेंटपर्यंत निवडणुका लढवतो, शिवसेने लढवल्या. राहुल गांधींना काय सांगायचंय? आणि आता माझे मित्र एक म्हणाले की शहरी नक्षलाची व्याख्या करा. होय, जंगलामधले नक्षलवादी गोळ्या घालून हिंसा घडवतात, ते तर घातक आहेतच. पण हे तेल तुंबड्यांसारखे किंवा अनेक जे नक्षलवादी आहेत या देशामध्ये, ते या देशातली व्यवस्था त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे, कायद्याचं राज्य उद्ध्वस्त करायचं आहे, प्रस्थापितांच्या विरुद्ध अंधरेश निर्माण करायचं आहे, वैचारिक गोंधळ निर्माण करायचा आहे, जे JNU निर्माण झालं. शहरी नक्षलवादाची व्याख्या ठरली आहे हो साहेब. बरं. गोंधळलेले आम्ही नाही आहोत, गोंधळलेले तुम्ही आहोत. आज तुम्ही एकच वाक्य बोलतो, संविधानाची भाषा करताय ना. हिंदूंना या देशामध्ये कत्तली झाल्या बांगलादेशात, तथाकथित पुरोगामीने एक तरी निषेध दिला का? पुरोगाम्यांचे जे अग्रलेख लिहिणारे लोक, सगळ्याचे संपादक, त्यांनी हिंदूंच्या कत्तली झाल्या त्याच्याबद्दल परवा लिहिल्या का? 80 वर्षाची त्या ठिकाणी शेख हसीना, वो यदि यहाँ होती तो उसको नंगा करके भगा देते. कोणी लिहिले? तुम्ही पुरोगामीने लिहिल्यात. कम्युनिस्टांनी विरोध केलात, फक्त हिंदूंना विरोध, बीजेपीला विरोध. कारण तुमचे पाय आता डळमळीत झालेले आहेत. आम्ही संविधान मानतो. आता सुद्धा या निवडणुकीत कायद्याने आम्ही निवडून जाणार आहोत. लोकसभेमध्ये कायद्याने प्रस्थापित झालेल्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवल्या. कुठला बूथ आम्ही काबीज केले, कुठले त्या ठिकाणी आम्ही निवडणूक उधळवून लावली, कुठे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला, हिंसा केले, कुठे बूथ कॅप्चरिंग केले, आम्हाला सांगता संविधान? जरा आपल्या मनाला विचारा की काँग्रेसने या देशाला कसं उद्ध्वस्त केलंय. ही मला वेळ नाही म्हणून चर्चा कधीतरी 2 तास वैचारिक घडवा. हुसेन भाई, तुमच्या नेत्यांचा मधुजी, मला तुमचा बेसिक मुद्दा लक्षात आलाय, पण आता एवढं नक्की करूया. हुसेन दलवाईचा पण कृपया तुम्ही ऐका प्लीज. हुसेन दलवाईंचं पूर्ण ऐका प्लीज. दलवाईजी, आपल्या याला काही उत्तर असेल तर तुम्हालाही मी तेवढाच वेळ देणार आहे. बोला. नाही, मी तेच त्यांना सांगतोय की गोळवलकर गुरुजींना तुम्ही मानत नाही का? तुम्ही सांगता का गोळवलकर गुरुजी त्यावेळेला बोलले ते चुकीचं आहे? गोळवलकर गुरुजींनी स्पष्ट भूमिका घेतलेली होती की या देशाची घटना ही आम्ही मानत नाही. आमच्या डोक्यामध्ये या देशामध्ये जी संस्कृती, इथली जाती व्यवस्था, अमुक तमुक जे आहे ते बरकरार राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. संविधानाच्या संबंधामध्ये 14 ऑगस्टलाच त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती. ऑर्गनायझरमध्ये लेख आलेला आहे की हे संविधान आम्ही मानत नाही, हे संविधान आम्हाला अमान्य आहे. ही भूमिका त्यांनी घेतलेली होती. ते सगळं चुकलं, त्याबद्दल आम्ही कान धरतो असं ते म्हणतात का? ते कुठेच म्हणत नाही. एक गोष्ट प्रसन्न लक्षात घ्या, त्यांची भूमिका अशी आहे की ब्रेक दी कॉन्स्टिट्यूशन विदिन दी कॉन्स्टिट्यूशन. आमच्यावर बंदी घातली, अहिंसक मार्गाने आंदोलन केली. गोळवलकर गुरुजींनी काय सांगितलं? भारतीय संस्कृतीचा प्रभाव या घटनेमध्ये नाही की जे आंबेडकरांनी मान्य केलेला आहे. नाही, मी तुमचा आदर ठेवतो. तुम्ही माझे मित्र, तुमच्याशी बोलताना आंबेडकरांनी काही मान्य केलेलं नाही. आंबेडकरांच्या नावाने चुकीचं सांगू नका. आंबेडकर या जाती व्यवस्थेच्या विरोधात सातत्याने लढत आलेले आहेत आणि तिथे कशाला राहिलात तुम्ही? या बीजेपी काय आता? नमस्कार. बरं, आता मला बोलू दे. तुम्ही असं मधु चव्हाण तुम्ही न ऐकता जाणं खरं तर योग्य नव्हतं. ठीक आहे, मी दलवाईजी तुम्ही बोला. दलवाईजी तुम्ही बोला. पण मध्येच त्यांनी मला अडवलं. त्यांचं हे जे आहे ना, मला फार वाईट वाटतं. त्यांना खरंच एखाद दिवस भेटून पाठीवर हात फिरवून त्यांना हे समजावून सांगितलं पाहिजे की असं बोलायचं नसतं. बोलताना आपण सुशिक्षित आहोत. आता त्या RSSच्या शाखेवर शिकल्यासारखं कसं बोलता तुम्ही? जरा सुसंस्कृतपणे बोलायला लागा. असं आहे, 14 ऑगस्टलाच त्यांनी ही भूमिका घेतलेली होती की ही घटना आम्हाला मान्य नाही. ऑर्गनायझरचा लेख आहे त्याच्या संबंधामध्ये. गोळवलकर गुरुजींनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि एका अर्थानं घटना दाखवली जाते. म्हणजे काय होतं, या घटनेमध्ये हे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. या देशामध्ये जगात जे घडलं नाही ते पहिल्यांदा आपल्याकडे घडलं की सर्वांना अधिकार, व्होटिंगचा
मतदानाचा दिला गेला, महिलांना ॲट अ टाइम हा अधिकार दिला गेला, गरिबांना दिला गेला, दलितांना दिला गेला, तसा ब्राह्मणांना दिला गेला. सगळ्यांना या देशामध्ये पाकिस्तान घडून सुद्धा मुसलमानांना तेवढेच अधिकार मिळाले. हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. ही घटना आहे. ही घटना हे मानत नाही. यांना घटना म्हटल्यानंतर राग येतो. त्यांना केवळ तो लाल रंगाचा जे राग आहे असं समजू नका. घटनेबद्दलच त्यांच्या डोक्यामध्ये फार वाईट गोष्ट आहे आणि त्यांना आतला आत्मा घटनेचा बदलायचा आहे. कवर तेच ठेवायचं आहे. बाबासाहेबांचं नाव फक्त बोलायचं आहे. हे अतिशय चुकीचं आहे आणि तेच आज हिंसा जी करतात त्याच्याबद्दल ते काही बोलत नाहीत. हिंसा या देशामध्ये जास्तीत जास्त हिंसा जी घडते ती नक्षलवाद्यांपेक्षा ते लोक घडवतात, ही लक्षात घ्या. अरे त्या बिल्किस बानूच्या संबंध फॅमिलीला ज्यांनी मारलं त्यांना तुम्ही सोडता आणि त्यांचे सत्कार करता. ही तुमची भारतीय संस्कृती आहे? ही भारतीय संस्कृती नाही. ही रामाने सांगितलेली संस्कृती नाही. ही तुमच्या डोक्यातली अतिशय घाणेरडी संस्कृती आहे आणि ती संस्कृती तुम्ही या देशाच्या लोकांवर लादू इच्छिता म्हणून हे सगळं बोलता. आणि नॅरेटिव्हची गोष्ट बोललात तर ही नॅरेटिव्ह असणारच घटनेच्या संबंधात. परंतु महाराष्ट्र राहिला पाहिजे. महाराष्ट्रातले उद्योग इथे राहिले पाहिजे. मुंबईमध्ये बलिदान ज्यांनी केलेलं आहे ती मुंबई आमचीच आहे. या मुंबईकडे वाकड्या नजरेने तुम्ही पाहू शकत नाही. इथले उद्योग याच्या पलीकडे जाणार नाहीत आणि अंबानीला अदानीला जे काय दिलेलं आहे ते आमचं सरकार परत आल्यावर जे उद्धव ठाकरे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. त्या जमिनी परत घेतल्या जाईल आणि डेव्हलपमेंट जी करायची आहे ते हाऊसिंग बोर्डाच्या अनुषंगानं केली जाईल. महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. मी धनराज वंजारेंकडे जातो. वस्तुतः मला अपेक्षा होती की याच्यावरती मी मधू चव्हाणांशी बोलू शकलो असतो. धनराज वंजारेजी, माझा आपल्याला प्रश्न आहे जो मी एका अर्थानं मधू चव्हाणांना विचारत होतो की जे राहुल गांधी बोललेलेच नाही आहेत, त्यांनी यावेळी कुठलंही संविधान खतरे में असं सध्या तरी विधान केलेलं नाही आहे, मात्र त्यावरती भाजपने आक्रमक होणं, संविधानाचं पुस्तक दाखवल्यानंतर आक्रमक व्हायची भाजपला काय गरज आहे, माझा आपल्याला विश्लेषणासाठी पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, लाल रंग म्हणजे अर्बन नक्षल असं जर का जोडणं झाल्यास भारताच्या अख्ख्या कामगार चळवळीचं सगळं आयकॉनोग्राफी जर का आपण बघितली, प्रतिमाशास्त्र बघितलं तर ते लाल रंगाचं आहे, जगाचं पण लाल रंगाचं आहे. तर मग हे डेमोनायझिंग करण्याचा प्रयत्न आहे का, खलनायकी करण्याचा प्रयत्न आहे का? खरं तर भाजपनी हे स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं. हा नॅरेटिव्ह त्यांच्या अंगावर उलटणारा नॅरेटिव्ह आहे. बरं. त्यांना हे कळलंच नाही या गदारोळामध्ये अच्छा. की आपण काय करतोय. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हा मुद्दा त्यांना फार वर्मी लागलेला घाव आहे आणि आता विनाकारण तो लाल रंग आणि अर्बन नक्षल याला करून तुम्ही जे काही तुम्हाला सहानुभूती लोकांची मिळाली असती अदरवाईज ती आता मिळणार नाही. हा मुद्दा खरं तर भाजपने निर्माणच करायला नव्हता पाहिजे. संविधान दाखवणं काही गुन्हा नाहीये. संविधान कुठेही दाखवलं जाऊ शकतं, तुम्ही दाखवा. त्यातल्या त्यात संविधान हे लाल रंगाचं दाखवलं हा जो मुद्दा काढला ना, हा हास्यास्पद आहे. सर्वसाधारण जनतेला याच्यातून कळलेलं आहे की भाजपकडे आता काही ठोस मुद्दा राहिला नाही, म्हणून मुद्द्यावरचं राजकारण काहीतरी करत बसायचं, त्याचा हा परिणाम आहे. आणि याची परिणिती जी होणार आहे ती भाजपच्या नुकसानात होणार आहे. एवढं मात्र निश्चित भाजप या ठिकाणी फसली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा मुद्दा जो लाल रंग पुस्तकाचा असावा त्याबद्दलचा तू जो विचारला प्रसन्ना, ब्रेकवर जाण्याआधी तू फार महत्वाचं वाक्य बोलून गेलास ओघात. आणि ते वाक्य एवढं सुंदर आहे की आमची सगळी शास्त्र पुराणं, म्हणजे माझ्या घरात तुला सांगतो अजूनही माझ्या आजोबांच्या हातचं रामायण महाभारत विष्णू पुराण हे सगळे लाल रंगाचे कव्हर केलेले हार्ड बाइंडिंगची पुस्तकं आहेत आणि आतापर्यंत टिकली आहे. मग ती शास्त्र पुराणं जी आमची धार्मिक पुस्तकं आहे ते पण लाल रंगाची ठरवली म्हणजे अर्बन नक्षल समजायचं का, किंवा त्या पुस्तकाचा अभ्यास करणारे अर्बन नक्षल समजायचं का? मुळात तुम्ही हा अर्बन नक्षल शब्द आणला कुठून? तर विवेक अग्निहोत्री नावाच्या माणसाने, म्हणजे अविवेकी मी म्हणणार नाही त्याला, पुस्तक लिहिलेलं आहे. ते अविवेकाने भरलेलं पुस्तक जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी अर्बन नक्षल हा काय काय असू शकतो त्याचे 4-5 हातखंडे दिलेले आहेत. म्हणजे शहरामध्ये जे विद्रोही लोक आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहे,
तेही जर त्याच्या व्याख्येप्रमाणे घेतले तर तुम्हाला अर्बन नक्षल करता येऊ शकतं. आता जाता जाता मधु चव्हाणांनी त्या तेलतुंबडेंचं नाव घेतलं. तेलतुंबडेंचं साहित्य तुम्ही वाचा आणि खरोखर त्याच्या विरुद्ध काही कोर्टात नाही म्हणून ते नुकतेच सुटलेले आहे म्हणून त्यांच्यावर तोंडचूक घेण्यात खरं तर चव्हाण साहेबांना एवढं स्वारस्य नसलं पाहिजे. पण जेव्हा आपण बोलतो आणि त्या बोलण्यामध्ये आपल्याला तर्क विवेक राहत नाही, आपलं तारतम्य सुटतं, तेव्हा तो मुद्दा आपल्यावर उलटतो. असे हे दोन्ही मुद्दे म्हणजे संविधानाचा लाल रंग आणि त्यावरून सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखं तुम्ही अर्बन नक्षल हा जो जॉईन करताना मला वाटतं हे दोन्ही मुद्दे भाजपच्या अंगावर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उलटतील. याचा वाईट परिणाम त्यांना भोगावा लागेल. बरं, अतिशय महत्त्वाचे काही निरीक्षणं मांडलेली आहेत धनराज वंजारेंनी. मी पुन्हा एकदा भोईटेंकडे जातो. हा मुद्दा मी नंतर हुसेन दलवाईंना पण विचारणार आहे. भोईटेजी, या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे ती जर आपण लक्षात घेतली पाहिजे. एक मधल्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने एक कायदा असा आणलेला आहे की ते कुणालाही अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज जर का काही, हा महाराष्ट्र स्पेसिफिक कायदा आहे, त्या अन्वये त्या व्यक्तीवर त्या संस्थेवर कारवाई करू शकतात, संशय असेल तरी कारवाई करू शकतात, पूर्वलक्षी प्रभावाने कारवाई करू शकतात. या सगळ्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्या कायद्यामध्ये जरी अर्बन नक्षल शब्द नसला तरी त्यासाठी जे डिस्क्रिप्शन बनवण्यात आलं होतं आणि ती शासकीय नोट होती, त्या शासकीय नोटमध्ये अर्बन नक्षल हा शब्द स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, जर का राहुल गांधींच्या भोवतीचं कोंडाळ हे अर्बन नक्षल आहे असं थेट गृहमंत्री म्हणत असतील तर उद्या कुणालाही जरा सत्तेच्या विरोधात बोलणारी व्यक्ती अर्बन नक्षल ठरू शकते. भोईटेजी, अशक्य नाही आहे खरं पाहायला गेलं तर. म्हणजे ज्या प्रकारचं एक वातावरण निर्मिती होते, म्हणजे आत्ताच धनराजजींनी जो उल्लेख केला ना तो योग्यच आहे ना. कारण ते पुस्तक जे आलं अर्बन नक्सलचं 2018ला, त्याचवेळी त्यांनी एक डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा तयार केलेली. त्या चित्रपटाचा सुद्धा उद्देश होता तोच होता की मला वाटतं जर मी चुकत नसेल तर बुद्धा इन ट्रॅफिक जाम, त्यातही अर्बन नक्सल हाच आशय होता. गेल्या काही दिवसात आपल्याकडे कलाकृतींच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचा किंवा दुसऱ्या विचारांना खलनायक ठरवण्याचा जो प्रयत्न असतो त्याचाच तो भाग होता असाही आरोप झाला. त्यावेळी स्मृती इराणीच्या हस्ते जेव्हा त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ना प्रसन्न, तेव्हा त्या केंद्रीय मंत्री होत्या. त्यांनी काय आरोप केलेला, 21 अशा संघटना आहेत की ज्या देशात माओवादी विचार ते पसरवण्याचं काम करतात, त्यासाठी विद्यार्थी घडवतात आणि त्यांना आर्थिक साह्य सुद्धा या चळवळींना मिळवून देतात. 2018 ते 2024 6 वर्ष उलटून गेली प्रसन्न. मात्र सत्तेत असणाऱ्या एखाद्या त्या तत्कालीन मंत्र्यांनी केलेल्या आरोपावर आजवर त्या संघटनांच्या नावासह काही किरकोळ कारवाई झाली असेल, नाही असं नाही, मात्र गंभीरतेनं पुरावे सादर करून अशा प्रकारे कारवाया करणाऱ्यांवर बंदी आणली गेली पाहिजे. त्यांची चौकशी करून त्यांचं सर्व काही पुराव्यासह लोकांसमोर मांडलं गेलं पाहिजे. तसं काही घडल्याचं दिसलं नाही. तुम्ही स्टॅम्प मारा, एखाद्याला अर्बन नक्सल म्हणा आणि बदनाम करा, तशा प्रकारचं दिसलं. यात लक्षात घ्या, पुढारी न्यूजची ही भूमिका मुळीच नाही आहे. नक्षलवाद नाही आहे का, जसं भगवा दहशतवाद म्हटलं जातं तसं हिरवा दहशतवाद म्हटलं जातं. म्हणजे खरं तर रंग द्यायचे का दहशतवादाला हा वेगळाच मुद्दा आहे वादाचा, पण तसं केलं जातं. तसं जे नक्षलवादी CRPFच्या जवानांना वेचून मारतात, जे नक्षलवादी गडचिरोलीसारख्या छत्तीसगडसारख्या नक्षलग्रस्त प्रभावित विभागांमध्ये राज्यांमध्ये हिंसा घडवतात, त्यांचं समर्थन कोणीच करत नाहीये. तो लाल दहशतवाद आज रंगाच्या भाषेत बोलायचं तर त्याचं समर्थन नाही. मात्र जे बुद्धिजीवी किंवा जे सामाजिक कार्यकर्ते, जे इतर कोणत्याही राजकीय सामाजिक चळवळीत नसलेले कलाकार सुद्धा जर जनसामान्यांच्या बाजूने त्यांच्या लोकशाही हक्कांसाठी, त्यांच्या माणूस म्हणून असलेल्या हक्कासाठी आणि संविधानानं दिलेल्या अधिकारांसाठी काही बोलू पाहत असतील, काही करू पाहत असतील, तर त्यांचं ब्रँडिंग अर्बन नक्सल करण्याचा सुद्धा घातक प्रयत्न होऊ शकतो. हा धोका सुद्धा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. अर्थात एक फक्त मी कमेंट घेईन, शेवटी आता एखाद दुसरं मिनिट उरलं असेल. हुसेन दलवाईजी, आपल्याकडे येतोय जो प्रश्न मी एक त्यांना विचारला होता तसा तुम्हाला विचारायचा होता. आत्ता असं काहीही महाराष्ट्रात चाललंय का की ज्यामुळे संविधान खतरे में असं तुम्हाला म्हणजेच काँग्रेसला म्हणजेच राहुल गांधींना वाटतं? आणि आत्ताच्या या काळामध्ये संविधानाची प्रत दाखवण्याचं कारण काय, काय सांगू पाहताय तुम्ही? असं आहे, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या तऱ्हेनं हे राज्य चाललंय आणि देशाचं राजकारण ज्या पद्धतीने ज्या बाजूला ओढलं जात आहे, त्याचा अर्थ जसा त्यांना घटना पूर्णपणे बंद करायची आहे.
आत्ता जे वक्ते म्हणाले ते मला पूर्ण मान्य आहे की बुद्धिजीवी इथे 4 गोष्टी बोलले. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, गरिबांची बाजू घेऊन बोलणं, श्रीमंतांच्या विरोधात बोलणं, जमिनी लाटल्या तरी काही न बोलणं किंवा बोलणं, हे असं आहे. एका बाजूला लूट जी चालले त्याच्या विरोधी बोलणं, त्यांना अर्बन नक्सल म्हणून ठोकणं, हे आता या देशामध्ये सर्रास झाले. हे नॅरेटिव्ह अशा रीतीने सेट केलं जाते जाणून बुजून की कायदा विदा बाजूला ठेवायचा आणि तू तो तसा नाही आहेस हे तूच समजावून सांग, तूच कोर्टामध्ये सिद्ध कर. ही जी पद्धती आलेली आहे ही अतिशय चुकीची आहे. कुणालाही पकडा, कुणालाही टाका, त्यांना अडचणीच्या असलेल्या लोकांना ठोका, हे जे चाललेलं आहे त्याचा हा भाग आहे. त्यांचा घटनेला विरोध आहे, लक्षात घ्या, घटनेला विरोध आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आपण सगळे आहोत आणि म्हणून घटना दाखवली म्हणून बिघडत नाही. आणि घटना म्हणजे केवळ ते लाल रंग वाचवरचा नाही, आतला आत्मा, या आत्म्याच्या विरोधामध्ये ते आहेत हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे, त्यांना ब्रेक दी कॉन्स्टिट्यूशन विदिन दी कॉन्स्टिट्यूशन हे त्यांच्या डोक्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना तोडायचं आहे, राहुलजींना ते जोडायचं आहे. आणि ज्याच्या अनुषंगानं इथल्या सर्वसामान्य माणसाला जे अधिकार बाबासाहेबांच्या अनुषंगाने मिळालेले आहेत त्या अधिकाराचा ते अधिकार सुरक्षित राहिले पाहिजे हे सांगणं काही गैर आहे असं मला वाटत नाही. या संबंध चर्चेमध्ये ज्या प्रकारे भाजपचे नेते बोलले तो अतिशय चुकीची पद्धत आहे. आणि मला असं वाटतं प्रसन्न तू त्यांना अडवायला होतं. कुणीही माणसाने या अशा रीतीने एका मोठ्या नेत्याचा उल्लेख या पद्धतीनं करणं, त्यांना मॅड म्हणणं म्हणजे कमाल आहे. मॅडनेस तिथे RSSच्या शाखेवर शिकवला जातो, काँग्रेसच्या कुठल्याही दलवाईजी आपल्या म्हणजे काँग्रेस आणि भाजपकडनं दोघांकडनं एकमेकांवरती होणाऱ्या तुम्ही त्यांच्या काय शाखा संघ व्यक्ती यांच्याबद्दल काही बोलत असाल आणि ते तुमच्याबद्दल बोलत असेल, एकदा का त्या आडवाडवीमध्ये गेलो तर सगळी चर्चा मग भिसकटत जाते. म्हणून मी त्याच्याबद्दल कोणालाही थांबवलं नाही. मी कॉन्स्टंट सारखं त्या मूळ मुद्द्यांवरती येत राहिलेलो आहे. आत्ताचा मुद्दा होता संविधान, लाल पुस्तक दाखवणं आणि त्याचं नॅरेटिव्ह सेट करणं, अर्बन नक्षलशी, या मुद्द्यांना भरकटू न देण्यासाठी मी बाकीच्या मुद्द्यांमध्ये मी गेलो नाही. पण तरीसुद्धा आपण या सविस्तर चर्चेसाठी वेळ दिला. मी आपल्या दोघांचे सगळ्यांचे आभार मानतो. अपेक्षा होती मधू चव्हाण शेवटपर्यंत थांबले असते तर त्यांचाही प्रतिवाद ऐकायला मिळाला असता, मात्र ते निघून गेले. अर्थात तो त्यांचा निर्णय आहे. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.